नमस्कार, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं या स्वयंभू विजयी भव यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते। आजचा विषय आहे मेडिटेशन किंवा ध्यान आणि त्याचे काय फायदे आहेत, ते का करायचं, कशासाठी करायचं आणि त्याचा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये काय उपयोग होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याचा तुमच्या आयुष्यामध्ये कसा वापर करता येईल ते नक्की पहा। तर ध्यान किंवा मेडिटेशन हा शब्द ऐकता क्षणी जर आपण नवशिके असो तर आपल्याला हा प्रश्न पडतो की ध्यान कशासाठी करायचं, किंवा ध्यान म्हणजे काहीतरी अवघड अशी गोष्ट आहे की जी फक्त एक्सपर्ट लोकच करू शकतात किंवा कुणाच्या गायडन्स मध्येच आपल्याला करावं लागेल। त्याच्यासाठी कुणीतरी गुरु पाहिजे, आपल्याला कुणीतरी दीक्षा दिली पाहिजे किंवा कुणीतरी या क्षेत्रामध्ये आपल्याला इंडक्ट केलं पाहिजे। अजून पण असं आपल्या मनात असतं किंवा आपल्याला दुसऱ्यांकडून ऐकायला मिळतं की ध्यान हे काही तरुणपणी करायची गोष्ट नाहीये, वय झाल्यानंतर रिटायरमेंट नंतर ध्यान वगैरे या गोष्टी करायच्या। तर ध्यान धारणा याविषयी हे अनेक सारे गैरसमज किंवा मिथ्स आपल्या समाजामध्ये आहेत। तरी आता ध्यानाविषयीची खूप सारी माहिती आपल्याला सर्व स्रोतांमधून मिळत आहे आणि त्यामुळे ध्यानाचा प्रचार खूप चांगल्या प्रकारे होत आहे। तर आपण सुद्धा का बरं या ध्यानाचा फायदा करून घ्यायचा नाही। ध्यान हे शास्त्र शुद्ध जर केलं तर त्याचा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशा सर्व पातळ्यांवरती खूप चांगला फायदा होऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ताणतणाव आहे का, मनातून अशांती जाणवते का, किंवा आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे पण तरीही काहीतरी कमी आहे असं तुम्हाला जाणवतं का, किंवा मी सगळं काही करते, देवधर्म करते, मंत्र जप करते, पारायण करते, पण तरी सुद्धा मला मनामधून अशी जाणीव सतत होत राहत असते की काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी अजून मला हवंय। तर हे सगळे प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर ध्यान म्हणजे काय, अगदी बोली भाषेमध्ये जेव्हा आपण पाहतो ना, तर ध्यान म्हणजे आपण म्हणतो की अरे या गोष्टीकडे ध्यान दे, ध्यान देऊन कर बर का। तर खरं तर ध्यान म्हणजे काय, तर ध्यान म्हणजे मनाची एकाग्र आणि शांत अशी अवस्था, यालाच ध्यान म्हटलं जातं। आणि ध्यान धारणा म्हणजे काय, तर ते जेव्हा आपण धारण करतो, त्याची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, त्यामध्ये नियमितता आणतो, त्यामध्ये पुढे पुढे जातो, पायऱ्या चढत जातो त्या साधनेच्या, तेव्हा ती आपली ध्यानधारणा ही बनत जाते। तर ध्यान कसं करायचं हे आज आपण पाहूयात आणि त्याच्या आधी ध्यानाचे फायदे काय आहेत आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते एक आपण पाहूयात। तर आपण पाहतो की बऱ्याचदा आपल्याला आजकाल असे शब्द कानावर येतात की मी खूप बिझी आहे, मला खूप स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे। अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा म्हणत असतात की अरे मला फार स्ट्रेस आहे, मग तो अभ्यासाचा असेल, एखाद्या कॉम्पिटिशनचा असेल किंवा एखाद्या स्पोर्ट्सचा असेल, कुठल्याही क्षेत्रामधला असेल, कुठल्याही वयातला असेल, तरी आपल्याला हा स्ट्रेस हा शब्द अगदी परावलीचा शब्द झालेला आहे आणि सगळेजण त्याचा वापर करतात। तर हा स्ट्रेस म्हणजे खरं तर काय असतो, हा तणाव आपल्या शरीरामध्ये जेव्हा निर्माण होतो त्याचा आपल्याला काय तोटा होतो ते आधी थोडक्यात बघूयात। आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स स्त्रवत असतात आणि या हार्मोन्सचा काय कार्य असतं बघा, तर विविध प्रकारचे संदेश वहन करणं आपल्या अवयवांपर्यंत, आपल्या स्नायूंपर्यंत, विविध आपल्या पेशींपर्यंत, हे सगळं संदेश वहनाचं काम हार्मोन्स मधून होतं आणि मग एखादं कार्य कधी करायचं, कसं करायचं या गोष्टींचं आकलन आपल्या शरीराला या हार्मोन्समुळे होत असतं। तर आपल्या मेंदूतून स्त्रवणारं कार्टिसॉल नावाचं एक संप्रेरक जे आहे ते स्टिरॉइड टाईपचं संप्रेरक आहे। तर त्याचा उल्लेख हा स्ट्रेस हार्मोन किंवा तणाव संप्रेरक असा सुद्धा केला जातो। तर जेव्हा आपण ध्यान करतो त्यावेळेला या हार्मोनवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि साहजिकच त्या कार्टिसॉलची पातळी आपल्या शरीरामध्ये नियंत्रित झाल्यामुळे
आपला तणाव कमी होतो. आता इथे कुणी असंही म्हणेल की तणाव कमी करण्यासाठी बाकीचे पण तर बरेच गोष्टी आपण करू शकतो. जसं की तणाव जेव्हा आपल्याला येतो त्यावेळेला आपण एखादं आवडीचं काम करणं, एखादा आपला छंद जोपासणं, काही जण मूव्ही बघतात, काही जण एखादं आवडतं गाणं ऐकतात, काही जण बुक रीडिंग प्रेफर करतात, तर काही जण नुसतं बाहेर वॉकला जाणं, निसर्गामध्ये फिरणं असंही प्रेफर करून तणाव घालवण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे उपाय अगदी योग्य आहेत त्यांच्या जागी, पण खात्रीशीर आणि लगेच इफेक्ट देणारा उपाय म्हणजे काय तर ध्यान करणं. कारण ध्यान करणं म्हणजे आपल्या अंतर्मनाशी जोडलं जाण्याची एक साधना आहे. ध्यानामुळे आपले हे जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते नियंत्रित होण्यास मदत होते. आपले हे जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते आपल्या ब्लड प्रेशरवरती, शुगरवरती, आपल्या शरीरातील जे काही कार्यशक्ती आहे याच्यावरती परिणाम करत असतात. आणि जेव्हा आपण ध्यानामध्ये आपल्या शरीराला शांत करतो, आपल्या विचारांना शांत करतो, डोळे मिटून आपण बसतो, त्यावेळेला या आपल्या शरीराला हा संदेश पोचवला जातो की ऑल इज वेल, नथिंग टू वरी. आणि यामुळे काय होतं की हे जे हार्मोन्स आहेत ते आपल्या शरीराला असा सिग्नल देतात, आपल्या प्रत्येक सिस्टमला, आपल्या इम्युन सिस्टमला, आपल्या ब्लड प्रेशरला, आपल्या शुगरला, थायरॉइडला, की सगळं काही चांगलं आहे, शांत आहे. हा संदेश मिळाल्यामुळे आपला तणाव लगेचच कमी व्हायला मदत होते. आणि हे कारण आहे की ज्यामुळे ध्यान करता क्षणी आपला तणाव कमी झाल्याचं आपल्याला जाणवतं. तर आता हा फायदा तर शास्त्रशुद्ध आहे आणि रिसर्चनी हा सिद्ध केलेला आहे. यावरती आपल्याला इंटरनेटवरती बरेच रिसर्च पेपर सुद्धा बघायला मिळतील की ध्यानामुळे आपल्या इम्युन सिस्टमवरती काय परिणाम होतो, ध्यानामुळे आपल्या स्ट्रेस हार्मोन्सवरती काय परिणाम होतो, आपल्या कॉर्टिसॉलवरती काय परिणाम होतो, आपल्या मेंदूमध्ये, ब्रेनमधलं जे ग्रे मॅटर आहे त्यावरती काय परिणाम होतो. हे सगळे रिसर्च पेपर्स आता सध्या इंटरनेटवरती खात्रीशीररित्या अवेलेबल आहेत. ते वाचून सुद्धा आपण याचा सगळ्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये करून घेऊ शकतो. मग का बरं आपण ध्यान करायचं नाही? ताणतणाव कमी करण्यासाठी अशा प्रकारे हे ध्यान अतिशय मोलाचं कार्य करतं. त्यानंतर अजून एक त्याचा फायदा म्हणजे आपल्या भावनांवरती नियंत्रण मिळवणं ध्यानामुळे अतिशय सोपं होतं. आपल्या भावना कोणत्या असतात तर आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा इमोशन्स असतात आणि वेगवेगळे आपले ट्रिगर्स असतात की ज्याच्यामुळे या भावना उद्दीपित होतात किंवा हे ट्रिगर्स प्रेस केले जातात. जसं की कुणी तुम्हाला काही बोललं की लगेच तुमच्यामध्ये गिल्टची म्हणजे अपराधाची भावना किंवा दुःखाची भावना, रागाची भावना, हेट्रेडची भावना या सगळ्या निर्माण व्हायला लागतात. मग जशी आपली बिलीफ सिस्टम आहे तशा प्रकारच्या भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतात. त्या भावनांचे तरंग सगळे आपल्या शरीरामध्ये पसरायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. आणि मग आपल्याला जाणवतं की अरे या सगळ्या भावनांच्या अतिरेकामुळे आपल्याला अस्वस्थ वाटतंय, आपण स्ट्रेसमध्ये जातोय किंवा आपल्याला थकल्यासारखं वाटतं. मग ही मनाची अस्वस्थता जी भावनांमुळे निर्माण होते त्यांवरती ध्यान हे अचूक काम करतं. ध्यान हा त्यावरती रामबाण उपाय आहे. आपल्या भावनांवरती आपल्याला लगेच नियंत्रण मिळवणं ध्यानामुळे सोपं जातं. आपण मानव आहोत त्यामुळे मानवी भावभावना आपल्यामध्ये उत्पन्न होणं अगदी साहजिक आहे. आपण मानवी जीवन जगत आहोत त्यामुळे या सगळ्या भावभावना आपल्यामध्ये उत्पन्न होणं हे अगदी साहजिक आहे. पण आपण त्या भावनांमध्ये किती काळ राहतोय हे या ध्यानामधून आपल्याला साध्य करता येतं. आत्ता मला जर खूप राग आलाय पण मी माझा राग पटकन शांत करून त्या रागाच्या ट्रॅपमधून जर पटकन बाहेर पडू शकले तर त्या रागाचा मला फारसा त्रास होणार नाही. पण मी तो राग जर खूप काळ माझ्यामध्ये पकडून ठेवला तर मात्र मला त्या रागाच्या भावनेचा त्रास होणार आहे. आणि हेच लागू होतं इतरही नकारात्मक भावनांना, जसं की अपराधाची बोच असणं किंवा तुम्हाला
किंवा एखाद्या गोष्टीचं खूप मोठ्या प्रमाणावर दुःख वाटणं, एखाद्याविषयी द्वेष वाटणं किंवा स्वतःवर विषयीची हीन भावना जागृत होणं, न्यूनगंड वाटणं, अपमान वाटणं, मनाला एखादी गोष्ट लागणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपले भावनिक ट्रिगर्स आहेत. आणि या भावनिक ट्रिगर्समुळे आपण आपलं शारीरिक मानसिक आरोग्य बिघडवून बसतो. आपला मूड ऑफ होतो, आपले व्हायब्रेशन्स लो लेवलला जातात आणि आपली अस्वस्थता वाढते आणि आपल्याला कित्येकदा कारणच कळत नाही की आपण का अस्वस्थ झालेलो आहोत. या गोष्टींचं डायग्नोसिस कुठेच होत नाही. आपल्या अस्वस्थतेचं, आपल्या रोगांचं जे काही मूळ आहे ते खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये असतं, पण ते मूळ सापडत नाही आणि त्यामुळे आपण या सगळ्या त्रासांना बळी पडत जातो. तर मित्रांनो, ध्यान केल्यामुळे आपल्याला आपल्या भावनांवरती, त्या ट्रिगर्सवरती आणि आपण त्या भावनांना कशा प्रकारे रिॲक्ट होतो आहे याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. त्यानंतर ध्यानाचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं लक्ष केंद्रित करण्याची, म्हणजेच कुठलंही काम एकाग्रतेने, फोकसने करण्याची आपली क्षमता वाढते. आता आपण दिवसभरामध्ये कितीतरी कामं करत असतो. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, मग ते घरचं काम असो, बाहेरचं काम असो, ऑफिसचं असो, विद्यार्थी असा, गृहिणी असा, ऑफिसमधील आपण एम्प्लॉई असो, एखादं बिझनेसमन असेल किंवा एखादं कोणी समाजसेवा करणार असेल, कोणतंही क्षेत्र आणि कोणत्याही वयामध्ये कुठल्याही प्रकारचं काम करताना त्या कामामध्ये जर आपण फोकस देऊन काम केलं, लक्ष केंद्रित करून काम केलं, तर त्या कामाचं यश मिळण्याची शक्यता वाढते. ते काम आपल्याकडून अधिक चांगल्या रीतीने होतं, त्या कामाचं आउटपुट आपल्याला चांगलं मिळतं आणि त्या कामामध्ये आपण यशस्वी होतो. पण बऱ्याचदा असं होतं की आपलं मन हा खरं तर चंचल आहे आणि या चंचल मनामुळे काय होतं की आपलं बऱ्याचदा काम करताना डिस्ट्रॅक्शन होत असतं. आणि आजकाल तर डिस्ट्रॅक्शन करणारे अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात उपलब्ध आहेत. आणि मग आपलं जेव्हा फोकस होत नाही, डिस्ट्रॅक्शन आपलं होत राहतं, त्यावेळेला आपलं काम चांगल्या पद्धतीने होत नाही आणि मग त्या कामातून आनंद मिळण्याऐवजी त्या कामामुळे आपण वैतागले जातो. त्या कामाचं जे काही डिझायर्ड आउटपुट आपल्याला हवंय ते न मिळाल्यामुळे एक असमाधानाची भावना आपल्यामध्ये निर्माण होत राहते. तर या सगळ्यांवरतीचा उपाय म्हणजे सुद्धा ध्यान करणं हाच आहे. ध्यान केल्यामुळे आपली एकाग्रता वाढते, आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, आपली आकलन क्षमता वाढते आणि त्यामुळे जे काम आपण करू ते फोकसने करतो, लक्ष केंद्रित करून करतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला 100% चांगलाच मिळतो. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे ध्यान अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असेल किंवा एखाद्या कामामध्ये जेव्हा क्रिएटिव्हिटीची पण गरज आहे, त्यावेळेला सुद्धा आपल्याला जाणवेल की आपण ध्यान केल्यामुळे अधिकाधिक क्रिएटिव्ह होत चाललो आहोत, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढत चाललेली आहे. थोडा वेळ देऊन जर आपण खूप चांगलं काम करू शकत असू तर का बरं मग हे ध्यान करायचं नाही? तर अशा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला ध्यानाचे फायदे मिळतात. आणि अजून एक महत्त्वाचा ध्यानाचा फायदा म्हणजे तर आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं. आज रिसर्चनी सिद्ध केलेलं आहे की आपलं मन जर शांत असेल तर आपलं शरीर हे अधिकाधिक आरोग्यमय बनतं, अधिकाधिक शक्तिवान आणि ऊर्जावान असं आपलं शरीर आपलं बनतं. मग उत्तम आरोग्याची देणगी कुणाला बरं नको आहे? जर औषधं गोळ्या न घेताच आपल्याला उत्तम आरोग्य मिळणार असेल तर का बरं ध्यान करायचं नाही आपण? आपल्या असं म्हटलं जातं की आपल्या मनाचे पडसाद हे आपल्या शरीरावर उमटत असतात. बघा, जर का आपण मनातून अस्वस्थ असू तर आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो जातो. आपल्याला लगेच कुणीतरी विचारतं की का बरं आजारी आहेस का? चेहरा का बरं असा सुकलेला दिसतोय? किंवा आपले केस निस्तेज दिसायला लागतात. आपल्या शरीरामध्ये तो जो एक उत्साह आहे तो लोप पावतो आणि आपण सतत थकवा आपल्याला जाणवायला लागतो. कुठलंही काम करायला आपल्याला इच्छा होत नाही, मरगळल्यासारखं आपल्याला वाटत राहतं. तर याचं कारण म्हणजे हे सगळं आपलं आरोग्य जे आहे ते गुंतागुंतीचं आहे. आपलं शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे.
आपलं शरीर आणि मन जर परस्परांशी संतुलनमध्ये असेल तरच आपलं आरोग्य उत्तम राहू शकतं. नाही तर आपण कितीही गोळ्या घेतल्या, औषधं घेतली, टॉनिक्स घेतले तरीही त्याचा म्हणावा तसा फायदा आपल्या शरीराला दिसत नाही. जोपर्यंत आपलं मन शांत होणार नाही, जोपर्यंत आपलं मन आनंदी आणि उत्साही असणार नाहीये, तोपर्यंत आपल्या जे काही शारीरिक आपल्या व्याधी आहेत त्या दूर होणार नाहीयेत. त्यामुळे आपण हा भाग अगदी लक्षात घेतला पाहिजे की ध्यानामुळे आपल्याला मनःशांती मिळते, आपली माइंड पॉवर वाढते आणि त्याचाच इफेक्ट म्हणून आपली शारीरिक क्षमता सुद्धा वाढते, आपलं आरोग्य चांगलं होतं. अगदी डोकेदुखीपासून ते कॅन्सरपर्यंत अनेक जे काही आजार आहेत, छोटे मोठे आजारांपासून अगदी दुर्धर आजारांपर्यंत कित्येक आजार केवळ ध्यान केल्यामुळे बरे झालेले आहेत, असा शास्त्रीय पुरावा सुद्धा सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. अनेक लोकांनी केवळ ध्यान करून आपल्याला क्युअर केलेलं आहे, त्यांच्या शरीराने हिलिंग स्वतः केलेलं आहे. पण हे सगळं करण्यासाठी काय करायला पाहिजे तर नियमित ध्यानाची प्रॅक्टिस करणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण हे सगळे ध्यानाचे फायदे ऐकलेले आहेत. मग आता हा प्रश्न साहजिकच मनात आला असेल की आजकाल ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. माइंडफुलनेस मेडिटेशन आहे, सप्तचक्र मेडिटेशन आहे, मंत्र मेडिटेशन आहे, ब्रेदिंग मेडिटेशन आहे. तर मग नक्की कोणतं मेडिटेशन आपण करायचं? बऱ्याचदा काय होतं, आपण एक मेडिटेशन सुरू करतो, आपल्याला त्याचा जर अनुभव नाही आला तर आपण ते स्टॉप करतो, आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळतो, मग तिसऱ्या प्रकाराकडे वळतो. कुणी काही सांगितलं आपण ते ऐकतो, फॉलो करतो, पण त्याला तेवढा वेळ न देता आपण लगेच स्विच करत राहतो हे सगळ्या गोष्टींना. तर मित्रांनो, इथं मला असं सांगावंसं वाटतंय की सगळे ध्यानाचे प्रकार उपयुक्त आहेतच, पण अगदी साधं सोपं ध्यान म्हणजे श्वासावरती लक्ष ठेवून केलेलं ध्यान. कारण हे ध्यान करण्यासाठी कुठलेही नियम लागू होत नाहीत. अगदी साधं सोपं ध्यान जे आहे ते आपण कुठेही कधीही कसंही करू शकतो. तर हे जे ध्यान आहे याला आनापानसती ध्यान असं म्हटलं जातं. तर आनापानसती ध्यान म्हणजे काय, तर आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या सहज स्थितीतील श्वासावरती लक्ष ठेवणं, बस हे एवढंच एक या ध्यानाचं सूत्र आहे. तर हे ध्यान कसं करायचं हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही जिथे कुठे असाल तिथं सुखासनात बसा. मग काही जण प्रश्न विचारतात की आम्ही रोज एक आसन घेऊनच बसलं पाहिजे का, रोज ठराविक जागेवरतीच बसलं पाहिजे का, पहाटे ब्रह्ममुहूर्तालाच बसलं पाहिजे का, त्याला एखादी काही आम्ही फिक्स वेळ ठरवून दिली पाहिजे का, आंघोळ करूनच हे ध्यान केलं पाहिजे का, असे अनेक प्रश्न जर तुमच्याही मनात असतील तर या सगळ्यांचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे हे कुठलेही नियम या ध्यानासाठी लागू होत नाहीत. आणि त्याचं कारण सुद्धा मी सांगते की त्याचं कारण म्हणजे आपला श्वास हा 24 तास चालू आहे आणि या ब्रह्मांडाकडून जी ऊर्जा आपल्याला मिळत आहे ती सुद्धा सतत 24 तास आपल्याला मिळत आहे. फक्त काय होतं की आपण सतत विचारांच्या अधीन असल्यामुळे ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत नाही, ती ग्रहण करण्यामध्ये आपण सक्षम राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला या ध्यानाचे फायदे मिळत नाही. तर ध्यान करण्यासाठी काय करायचंय तर सुखासनात बसायचंय. सुखासनाला सुखासन का म्हटलं गेलंय तर ज्या आसनामध्ये बसून, ज्या पोझिशनमध्ये बसून तुम्हाला सुख मिळेल, शरीराला कुठेही ताणतणाव जाणवणार नाही. अन्यथा आपण बसलो आणि जर का आपली बैठक जेव्हा ध्यानाची सुरू होईल त्यावेळेला आपल्याला पाठ दुखतीये, मला रग लागलीये, कंबर दुखतीये, पायात मुंग्या येत आहेत, अशी जर स्थिती आली तर आपलं सगळं लक्ष आपल्या शरीरावरती केंद्रित होतं की जिथे कुठे आपल्याला दुखतंय, वेदना होतोय, ताण येतोय तिथे. आणि यासाठी आपल्याला काय करायचंय तर सुखासनात बसायचं. आणि सुखासनात बसल्यावरती आपल्याला आपले हे दोन्हीही हात एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंफून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होतं तर आपलं शरीराचं एक सर्किट कंप्लीट होतं. म्हणजे आपण दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफल्यामुळे आपल्याला जी ब्रह्मांडीय ऊर्जा या ध्यानामधून मिळणार आहे ती आपल्या शरीरामध्येच आपण पूर्णपणे ऍब्झॉर्ब करू शकतो. इथे सुद्धा बरेच जण प्रश्न विचारतात की अशा प्रकारे ज्ञान मुद्रा करायची का, हात असे उघडे ठेवायचे का आकाशाच्या दिशेने. तर हे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत आणि जसं जसं आपली ध्यानात प्रगती होईल तसं आपण हे फॉलो करू सुद्धा शकतो. इथं प्रत्येक प्रकाराला महत्व आहेच आहे.
पण जेव्हा आपण ध्यान सुरू करतो तेव्हा आपण जर सोप्या पद्धतीने ध्यान सुरू केलं तर त्यामध्ये नियमितता येण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळे आपण जेव्हा असे दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफू त्यावेळेला आपण अधिकाधिक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये ग्रहण करू शकतो. त्यानंतर आपल्याला आपले डोळे बंद करायचे, कारण आपल्या डोळ्यांमधून 80% ऊर्जा आपली बाहेर निघून जात असते. डोळे बंद केल्यामुळे आपली ऊर्जा सेव्ह होते, आपण ती आतमध्येच आपल्या वापरू शकतो आणि त्यांनी आपलं हिलिंग होतं आणि आपले विचारही कमी व्हायला डोळे बंद केल्यामुळे मदत होते आणि आपलं सगळं लक्ष आपल्या अंतर्मनावरती केंद्रित व्हायला मदत होते. आणि डोळे बंद केलेत, हात एकमेकांमध्ये गुंफलेत, सुखासनात बसलोय, हे तर झालं आपलं पोस्चर. मग आता हे सगळं बसून करायचं काय? मंत्र म्हणायचा की काय करायचं? काही जण म्हणतात की मग एखादं बीज मंत्र तुम्ही म्हणा किंवा सप्तचक्रांचे जे मंत्र आहेत ते मंत्र म्हणा किंवा ओंकाराचा उच्चारण करा. तर हे सुद्धा सगळे उपाय हे चांगलेच आहेत, पण बिगिनर लेवलला आत्ता आपण जे ध्यान बघतो आहोत त्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर डोळे मिटल्यानंतर आपलं मुख्य ध्येय काय आहे तर आपल्याला आपले विचार कमी करायचे आहेत. आणि विचार कमी करण्याचा खात्रीशीर उपाय म्हणजे काय तर आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या श्वासावरती आपल्याला आणायचंय. आपला श्वास कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय, त्या श्वासासरशी आपल्या शरीरात काय स्पंदनं निर्माण होत आहेत, आपलं पोट खालीवर होतंय का, छाती खालीवर होतीये का, आपल्या शरीरामध्ये या श्वासाच्या आगमनाने आणि त्याच्या उच्छ्वासाने आपल्याला काय जाणवतंय याकडे आपलं लक्ष आपल्याला द्यायचंय. विचार येणं साहजिक आहेत, सुरुवातीच्या काळामध्ये विचार हे येणारच, पण म्हणून आपल्याला ध्यानाची बैठक सोडायची नाहीये. विचार येता क्षणी आपल्याला विचारांच्या मागे धावायचं नाहीये, कारण ती साखळी असते विचारांची. त्या साखळीला जर ब्रेक करायचं असेल तर आपलं पूर्ण लक्ष आपल्याला आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या सहज स्थितीतल्या श्वासावरती आणायचंय आणि श्वासाला बघत राहायचंय. म्हणजे एक सोप्या पद्धतीची साधना काय म्हणता येईल तर स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि आपल्या श्वासाला पाहत राहा. आपल्याला फक्त आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचंय, त्याला ऑब्झर्व करायचंय. आपल्या श्वासाच्या गतीला, त्याच्या लयीला आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचंय. हे झालं अगदी साध्या सोप्या पद्धतीचं ध्यान आणि ह्याचे फायदे अगणित आहेत. आत्ता आपण जी चर्चा आत्तापर्यंत केली तर हे सगळे फायदे या साध्या सोप्या ध्यानामधून आपल्याला खात्रीशीररित्या 100% मिळायला सुरुवात होते. तर बऱ्याचदा हा प्रश्न येतो की आता हे ध्यान आम्हाला कळलं, त्याचे फायदे कळले, पण हे किती वेळ ध्यान करायचं? तर सुरुवातीला अगदी 10 मिनिटाचं रोज केलेलं ध्यान सुद्धा पुरेसं ठरतं. रोज 10 मिनिटं जरी ध्यान आपण केलं तरीही हे सगळे फायदे आपल्याला मिळायला त्याची सुरुवात होते. त्यामुळे असं काही नाहीये की आपण 1 तास, 2 तास, 3 तास जास्तीत जास्त वेळ ध्यानातच बसलं पाहिजे असं नाही. आपण बसू शकलो तर ते अत्युत्तम आहे, पण सुरुवातीला बिगिनर लेवलला मात्र आपण रोज 10-15 मिनिटं जरी ध्यान केलं तरीही ते पुरेसं आहे. मग ते ब्रह्ममुहूर्तालाच जमत नसेल तर ध्यान सोडायचंय का? नाही. मग हे ध्यान आपल्याला दिवसभरामध्ये कुठल्याही वेळेला करता आलं तरी चालणार आहे. मग ते दुपारी केलं, सकाळी केलं, रात्री झोपायच्या आधी केलं, जेव्हा केव्हा आपल्याला शांत वेळ मिळालेला आहे त्या वेळेला आपण हे ध्यान केलं तरीही चालू शकतं. आपली सगळी कामं झाल्यानंतर जेव्हा आपण विश्रांती घेतो त्या वेळात जरी ध्यान केलं तरीही चालणार आहे. कारण जितके नियम आपण लावून घेऊ तितकं आपल्याला ही प्रॅक्टिस नियमित करण्यामध्ये अडथळा येतो. काही दिवस आपण मग ती प्रॅक्टिस करतो, काही दिवसांनी ती सुटून जाते. त्यामुळे असं ध्यान पाहिजे की जे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सहजरित्या समाविष्ट होऊ शकेल. आणि म्हणून हे ध्यान अगदी 10-15 मिनिटं जरी आपण आत्ता पाहिलेल्या पद्धतीनुसार केलं तरीही त्याचे आपण आत्ता वर्णन केलेले सगळेच्या सगळे फायदे आपल्याला मिळायला सुरुवात होते. आपलं मन शांत राहायला सुरुवात होते. आपल्याला मनशांती मिळते, भावनांवरती आपल्या कंट्रोल येतो, आपलं शारीरिक आरोग्य याच्यामुळे सुधारतं, आपली क्रिएटिव्हिटी, आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते आणि त्यामुळे आपल्या करिअरमध्ये, आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा आपल्याला यश मिळायला लागतं. आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, त्यामुळे जो काही अभ्यास आपण करतो, जे काही काम आपण करतो ते काम थोड्या वेळामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आपण
करायला सुरुवात करतो. अगदी विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत ते बिझनेसमन पासून ते नोकरदारांपर्यंत, लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांसाठी ही ध्यान म्हणजे एक संजीवनी आहे. ही एक परमोच्च अशी साधना आहे की जी आपण सहज सोप्या पद्धतीने कुठेही कधीही करू शकतो. तर मित्रांनो, आजच आपण स्वतःला प्रॉमिस करूयात की रोज या पद्धतीने अगदी 10 मिनिटाचं का होईना ध्यान आपण करायचंच. एकही दिवस त्यामध्ये खंड पाडायचा नाहीये आणि जितकी ही ध्यान साधना आपली वाढत जाईल तितके त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळायला सुरुवात होईल. तर असा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे जर काही ध्यानाचे अनुभव असतील, तुम्हाला जर ध्यानाची काही माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये तसे जरूर कळवा. सर्वांना या ध्यानाचा फायदा होऊ देत, सर्वांचे आयुष्य या ध्यानाने सुखमय बनू देत, हीच प्रार्थना. धन्यवाद.